नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। तर अर्जुन जो आहे तो आता हात धुवून मागे लागलेला आहे, कारण त्याला काही करून या केसच्या संदर्भातले पुरावे गोळा करायचे आहेत आणि प्रिया आणि साक्षी ह्या दोघी खोटारड्या आहेत आणि त्यामुळे त्यांना शिक्षा झालीच पाहिजे। मधुभाऊ निर्दोष आहेत, आपण सत्याच्या बाजूने लढतोय एवढंच अर्जुनच्या डोक्यात सुरू असतं आणि अर्जुनने आता त्यासाठी तयारी चालू केलेली असते। पण आता एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे जेव्हापासून साक्षी जेलमधून बाहेर आलेली आहे तेव्हापासून साक्षीची जी अवस्था आहे ती बिकट आहे, कारण तिला काय बोलायचं, काय चाललंय तिचं कोणत्याच गोष्टी तिला कळत नसतात। तिला मात्र त्रासच होत असतो, तिची खूप चिडचिड होत असते, ती वेड्यासारखी वागत असते आणि आता पुन्हा एकदा साक्षीवरती जेलमध्ये जायची वेळ येणार आहे। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे आणि एवढंच नाही तर प्रियावरती सुद्धा ती वेळ येणार आहे प्रेक्षकांनो, कारण प्रियानं आजपर्यंत जे खोटं बोललेलं आहे ते सगळं खोटं आता समोर आलेलं आहे आणि प्रियाची मात्र वाट लागलेली आहे। तिची आणखी वाट कशी लागणार हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कारण त्यावेळेस इन्स्पेक्टर साहेब जे होते त्यांना बोलवलेलं आहे अर्जुनने आणि त्या इन्स्पेक्टर साहेबांनी जे सत्य सांगितलेलं आहे ते सत्य जे आहे ते एवढं कठोर आहे की ते ऐकल्यानंतर कोर्टामध्ये सगळी अशी शांतता पसरलेली आहे। म्हणजे साक्षी आणि प्रियानं केलेलं कांड हे सगळं कांड समोर आलेलं आहे। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर आता अर्जुनने भरपूर पुरावे गोळा करायला सुरुवात केलेली असते आणि इकडे प्रियाला पण आता दामिनीने बोलवलेलं असतं। प्रियाने दामिनीच्या समोर आता मान्य केलेलं असतं की तो मेसेज मी पाठवलेला आहे आणि तेच प्रियाने माती खाल्लेली असते, कारण तो मेसेज पाठवून तिनं एवढी मोठी चूक केलेली असते की तिला कळतच नसतं की तिने हे सगळं काय करून ठेवलेलं आहे। कारण तो मेसेज तिने जेव्हा पोलिसांना पाठवलेला होता तेव्हा विलासचा खून हा झालेला होता। विलासच्या खुनाच्या नंतर तिने तो मेसेज पाठवलेला आहे आणि तेच वाट लागलेली आहे, कारण प्रियाच्या डोक्यातच नाही आहे की असं काय होऊ शकेल। प्रिया आपली अडाणी, तिला कळतच नव्हतं की हे सगळं काय होणार आहे, परंतु ऐनवेळी असा राडा झालेला आहे की ज्याचा विचारही कोणी करू शकत नाही। कारण ऐनवेळी कोर्टाच्या समोर आता हे सत्य येणार आहे की तो जो मेसेज होता तो विलासच्या खुनानंतर पाठवलेला आहे। त्यामुळं दामिनी मात्र भयानक चिडलेली असते। दामिनी म्हणत असते की तुला कळत नाही आहे का, तू मूर्ख आहेस का गं? एखादा माणूस मेल्यानंतर त्याच्या मोबाईलवरून मेसेज पाठवायचा असतो का? एवढं तुला कळत नाही आहे का? असं म्हणत दामिनी प्रियावर चिडलेली असते आणि आता हिने माती खाल्लेली आहे, ही हिलाच निस्तरावी लागणार आहे एवढंही दामिनीनं सांगितलेलं असतं। आता प्रिया पुरती अडकते, कारण कोर्टाच्या समोर जर हे कळलं तर अवघड होणार आहे आणि ही गोष्ट बाबांनाही कळली नाही पाहिजे एवढं तिच्या डोक्यात चाललेलं असतं। इकडे अर्जुनने मात्र अगदी तगडी तयारी केलेली असते, सगळ्या टीम कामाला लावलेल्या असतात, जे काय त्याचे कॉन्टॅक्ट आहेत ते कामाला लावलेले असतात आणि पुरावे शोधायचं काम सुरू केलेलं असतं। अर्जुनची ही तयारी जी असते ती फुल तयारी चाललेली असते आणि दामिनीची पण इकडे असते, पण दामिनी आता खोटे पुरावे उभे करत असते। कोर्टाच्या समोर तिला खोटे पुरावे उभे करायचे असतात आणि कोर्टाच्या समोर हे सगळं आणायचं असतं। आता हे सगळं जेव्हा सुरू झालेलं असतं तेव्हा मधुभाऊ इकडे विचार करत असतात। मधुभाऊ म्हणत असतात की जावई बापू, काही प्रॉब्लेम येणार नाही आहे ना, म्हणजे हे सगळं व्यवस्थित होणार आहे ना, असं मधुभाऊ बोलत असतात। तेव्हा अर्जुन म्हणत असतो की मधुभाऊ, आपली बाजू सत्याची आहे, आपल्याला काळजी करायची अजिबात गरज नाही, काळजी करू नका तुम्ही, सगळं व्यवस्थित होणार आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहेत, तुम्ही फक्त बिनधास्त राहा, असं अर्जुन इकडे मधुभाऊंना सांगत असतो। मधुभाऊ पण खुश झालेले असतात। मधुभाऊ म्हणत असतात की हो जावई बापू, आणि मग अर्जुनने सगळी तयारी केलेली असते, CCTV फुटेज असतं कॅफेतलं, त्याचबरोबर सीनरी क्रिएट केलेला असतो, ह्या सगळ्या गोष्टी कोर्टाच्या समोर तो मांडणार असतो आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे विलासच्या खुनाच्या वेळी इन्व्हेस्टिगेशनला आलेला ऑफिसर, ते इन्व्हेस्टिगेशन करायला आलेला जो इन्स्पेक्टर होता त्याला अर्जुनने आणलेलं असतं आणि इकडे यांना कोणालाच कल्पना नसते की काय होणार आहे आणि अर्जुनने त्या इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरला आणल्यानंतर खूप मोठी गोष्ट घडलेली असते आणि त्याच्याकडून खूप काही माहिती अर्जुनच्या हाती लागलेली असते। आता इकडे कोर्टामध्ये केस उभी राहिलेली असते आणि अर्जुनने ओपनिंग स्टेटमेंट दिलेलं असतं आणि त्याचं ओपनिंग स्टेटमेंट हे असतं की इन्स्पेक्टर साहेब, इकडे जज साहेब, एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे त्यावेळेस जे घडलेलं आहे ते एवढं भयानक आहे की आधी विलासचा खून झालेला आहे आणि त्यानंतर विलासच्याच मोबाईलवरून मेसेज पाठवला गेलेला आहे। जेव्हा हे अर्जुन सगळ्यांच्या समोर तिथं सांगत असतो तेव्हा मात्र वाट लागलेली असते, ती म्हणजे
इकडे प्रियाची बोलती बंद झालेली असते. प्रिया म्हणत असते की नाही, तसं नाही झालेलं. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, मग कसं झालेलं आहे, तुम्ही सांगणार आहात का, कशा पद्धतीनं गोष्टी झालेल्या आहेत त्या, नाही तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही बोला, असं म्हणत अर्जुन तिला बोलायला लावत असतो. पण तिला काय बोलायला जमत नसतं, कारण तिची अवस्था काय असते हे तिला चांगलंच माहिती असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा आता अर्जुनने ही सगळी माहिती काढलेली असते आणि अर्जुन म्हणत असतो की जज साहेब, आता मला सांगा त्या ठिकाणी कोण होतं. त्या ठिकाणी साक्षी, प्रिया, मधुभाऊ आणि विलास. आता मधुभाऊनी तर खून केलेला होता, म्हणजे मारलेला आहे असं यांचं म्हणणं आहे, बरोबर आहे. मग मला एक गोष्ट कळत नाही आहे, मधुभाऊनी जर विलासचा खून केलेला आहे, विलासला मारलेला आहे असं पुरावे दिलेले आहेत, तर मला त्यापेक्षा पुढची गोष्ट विचारायची आहे. आणि ती म्हणजे जर एवढं सगळं झालेलं आहे तर मग तो मेसेज मधुभाऊ कसा पाठवतील, मग तो मेसेज कोणी पाठवलेला आहे हे मला कळलं पाहिजे, असं इकडे अर्जुन बोलत असतो. तेव्हा मात्र अर्जुन स्पष्टपणे विचारत असतो. तेव्हा यांना काही त्याची उत्तरं देता येत नसतात. अर्जुन भयानक चिडलेला असतो. अर्जुन विचारत असतो, पण त्याचं उत्तर काही अर्जुनला मिळालेलं नसतं. अर्जुन म्हणत असतो की नक्की काय झालेलं आहे, बोला बोला असं म्हणत तो बोलायला सांगत असतो तन्वीला. पण तन्वी मात्र बोलत नसते. तन्वी मात्र शांत तिथं उभी असते, रडायला लागलेली असते, नाटक करत असते की मला त्रास होतोय. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की काळजी करू नका, आपली लीगल टीम आहे ना, पूर्ण तयारीनिशी आणलेलं आहे मी, काळजी करू नका तुम्ही, असं अर्जुन तिला सांगत असतो. कारण अर्जुनने सगळी लीगल टीम सोबत आणलेली असते आणि या सर्व गोष्टी आता सुरू झालेल्या असतात. त्याचबरोबर मेडिकल टीम पण सोबत असते, कारण प्रियाला त्रास होणार आहे ही गोष्ट अर्जुनला चांगलीच माहिती असते आणि म्हणूनच अर्जुनने पूर्ण तयारी केलेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की मधुभाऊ सगळेजण शांत असतात, कारण हे कसं शक्य झालेलं आहे. त्यानंतर आता दामिनी म्हणत असते की तुम्ही आमच्या ज्या आहेत त्यांचं तुम्ही खच्चीकरण करत आहात आणि त्याचबरोबर त्यांचं मानसिक संतुलन बिघडत आहे, तुम्ही अशा प्रकारे प्रश्न विचारू शकत नाही. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की ते आय विटनेस आहेत ना, कसं आहे आता त्यांच्या बाबतीतले पुरावेही आहेत. जेव्हा सायकोलॉजिस्टच्या अंडर त्यांची चौकशी झालेली होती त्यावेळेचे पुरावेही मी कोर्टाच्या समोर सादर करणार आहे, असं अर्जुन सांगत असतो. आणि अर्जुनने सगळी तयारी केलेली असते आणि पुरावेही गोळा केलेले असतात. त्यानंतर इकडे सायली त्याचबरोबर मधुभाऊ सगळेजण पाहत असतात. अर्जुन ते पुरावे कोर्टाच्या समोर देतो आणि त्यामध्ये तिकडे जे सायकोलॉजिस्ट आहेत त्यांनी सांगितलेलं असतं की ह्या एकदम व्यवस्थित ठणठणीत बऱ्या आहे, त्यांना काहीही झालेलं नाही असं स्पष्टपणे सांगितलेलं असतं. कारण प्रियाने सायकोलॉजिस्टच्या समोर जे बोललेली असते ते बिनधास्त बोललेली असते, पण तिच्या बॉडी लँग्वेजवरून सगळ्यांच्या समोर कळलेलं असतं की ती खोटं बोलत आहे. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की आता बघा, सायकोलॉजिस्टच्या रिपोर्टनुसार ही जी व्यक्ती आहे ती ठणठणीत बरी झालेली आहे आणि त्यासोबतच धडधडीत खोटं बोलणारी ही व्यक्ती आहे, असं इकडे अर्जुन सांगत असतो. आणि तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की आणखी काय हवं आहे तुम्हाला, सायकोलॉजिस्टनीच जर असे पुरावे आपल्याला दिलेले असतील तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे, कारण सायकोलॉजिस्ट असे पुरावे का देतील हा प्रश्न अर्जुनने उभा केलेला असतो आणि अर्जुन ते बोलत असतो. त्यासोबतच अर्जुनचं असं म्हणणं असतं की काहीही असलं तरीही आता मला एक महत्त्वाची गोष्ट विचारायची आहे, तुम्ही लवकरात लवकर जर बोलला नाही तर काय, असं म्हणत अर्जुन तिला बोलायला लावत असतो. रविराज म्हणत असतो की तुम्ही हे प्रेशराईज करताय. तेव्हा अर्जुन म्हणतो जज साहेब, मी प्रेशराईज करत नाही, मला उत्तर हवं आहे आणि त्यांच्याकडून ते उत्तर हवं आहे, त्यासाठी मी बोलत आहे, असं अर्जुन सांगत असतो. तेव्हा जज साहेब आहेत ते अर्जुनच्या बाजूने बोलतात. हा, तुम्ही तुमची प्रोसिजर आहे ती कंटिन्यू करा, असं अर्जुनला सांगितलं जातं. अर्जुन म्हणतो की ठीक आहे, तन्वी किल्लेदार यांना आता बोलायचं नाही असं मला वाटत आहे, ठीक आहे, माझ्याकडे त्यापेक्षाही वेगळे साक्षी पुरावे आहेत आणि ते साक्षी पुरावे मी कोर्टामध्ये सादर करणार आहे, असं अर्जुन बोलत असतो. तेव्हा मात्र यांना बोलावंच लागणार आहे. त्यानंतर अर्जुनच्या समोर आता ब्रेक घेतला जातो. कोर्टाचा एक 10 मिनिटाचा ब्रेक होणार असतो आणि त्यानंतर कोर्ट पुन्हा सुरू होणार असतं. पण जेव्हा कोर्ट पुन्हा सुरू होणार असतं तेव्हा मात्र खूप मजा येणार असते. आज अर्जुनने एक काम केलेलं असतं, ते म्हणजे दामिनीला एक शब्दही बोलू दिलेला नसतो. दामिनीला अर्जुनने शांतच केलेलं असतं. अर्जुनने दुभती नस जी आहे ती पकडलेली असते आणि ती म्हणजे प्रियाला कसं वधवून घ्यायचं आहे हे अर्जुनला चांगलंच माहिती आहे. जरी ती सुभेदारांची सून असली तरी अर्जुनसाठी ती पहिलं त्या केसमधली साक्षीदार आहे आणि त्यानंतर ती सुभेदारांची सून आहे, त्याचबरोबर किल्लेदारांची मुलगी आहे. कारण हे सगळं माहिती होण्याच्या आधी अर्जुनने ही केस घेतलेली होती आणि तेव्हापासून अर्जुन या केसच्या संदर्भात काम करत आहे.
इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा अर्जुन म्हणतो की आता 10 मिनिटांनी ब्रेक पूर्ण होतो आणि सगळेजण तिथं आलेले असतात. अर्जुन म्हणतो की चालेल जसाही पुढील कारवाईला सुरुवात करण्यात यावी का. मग अर्जुन सांगत असतो की मला एक महत्त्वाची गोष्ट कोर्टाच्या समोर आणायची आहे. तन्वी सुभेदार यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे हे तर कोर्टाने मान्य केलेलं आहे. त्यामुळं आता विचार करा. पुढची गोष्ट असते ती म्हणजे अर्जुन म्हणत असतो की मला कोर्टाच्या समोर एक गोष्ट आणायची आहे. असा साक्षीदार उभा करायचा आहे की ज्या साक्षीदाराने हे सगळं स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. म्हणजे इव्हन त्यानंतर जेव्हा विलासची बॉडी घेऊन गेले त्यानंतर काय घडलेलं आहे, त्यांच्या हाती काय पुरावे लागलेले आहेत, ह्या सगळ्या गोष्टी त्या इन्स्पेक्टर साहेबांनी सांगितलेल्या आहेत असं इकडे अर्जुन सांगत असतो. तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की आता मी त्या इन्स्पेक्टर साहेबांना इथे चौकशीसाठी बोलवत आहे. तेव्हा त्यासाठी मला परवानगी हवी. पण मला माफ करावं, मी ही गोष्ट ऑन दी स्पॉट सांगत आहे. मी आधी कळवलेलं नाही. त्याचं कारणही तेच आहे, जेव्हा त्यांची साक्ष घेतली जाईल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की त्याच्यामागं कारण काय आहे असं अर्जुन बोलत असतो. तेव्हा मात्र अर्जुनला आता सांगितलं जातं ठीक आहे तुम्ही सरकारी अधिकाऱ्यांना आणलेलं आहे आणि ते खूप लांबून आलेले आहेत, त्यांना त्यांची ड्युटी आहे तर आपण त्यांना परत बोलवू शकत नाही. तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही त्यांना बोलावं असं म्हणत अर्जुनला सांगितलं जातं. अर्जुन म्हणत असतो की ठीक आहे. आता बोलवलं जातं. अर्जुन त्यांना बोलवतो. इन्स्पेक्टर साहेबांची एन्क्वायरी होऊ लागते. इन्स्पेक्टर साहेबांना तो विचारत असतो आणि मग इन्स्पेक्टर साहेबांना तो म्हणतो की मला नक्की सांगा की त्या रात्री काय घडलेलं होतं. इन्स्पेक्टर साहेब सांगू लागतात की हो त्या दिवशी इन्व्हेस्टिगेशनसाठी मीच होतो आणि माझ्याकडेच हे काम आलेलं होतं. मी तिथे पोहोचलो जेव्हा मला तो मेसेज मिळाला तेव्हा, कारण मला पोचायला वेळ लागला कारण तो मेसेज माझ्यापर्यंत उशीर आला होता. हे सगळं अर्जुनच्या समोर ते सांगत असतात. जेव्हा मेसेज मला मिळाला त्या क्षणी मी तिथं पोहोचलो आणि पाहतो तर काय तिथं वेगळंच घडलेलं होतं. तिथं मधुभाऊ हे बेशुद्ध अवस्थेत पडलेले होते. तेव्हा इकडे जज साहेब म्हणतात त्यांचे काही पुरावे आहेत का तुमच्याकडे. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब सांगतात की हो त्याचे फोटो आहेत माझ्याकडे. मग इन्स्पेक्टर साहेबांनी ते फोटो जे आहेत ते ऑलरेडी दिलेले असतात ते म्हणजे अर्जुनला आणि मग अर्जुन ते फोटो आहेत ते फोटो कोर्टाच्या समोर जमा करतो आणि मग कोर्टाच्या समोर पुरावा म्हणून सादर केला जातो. आणि मधुभाऊ तिथं बेशुद्ध पडलेले आहेत. तिथं प्रिया जी आहे ती तिथं उभी आहे असा तो फोटो असतो आणि प्रिया हे सगळं जे काय करत आहे ते मुद्दामून करत आहे हेही त्या सगळ्यातून तिथं दिसत असतं. प्रिया घाबरलेली असते. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब सांगू लागतात की मी जेव्हा तिथं पोहोचलेलो होतो तेव्हा तिथे खून ऑलरेडी झालेला होता. आम्हालाही तोच प्रश्न पडलेला की हे कसं शक्य आहे, कारण आधीच खून कसं काय झालेला असेल हा प्रश्न आम्हाला तिथे पडलेला होता. परंतु एक गोष्ट झाली त्यावेळेस माझ्या हाती काही पुरावे लागले आणि ते पुरावेही माझ्याकडे आहेत. परंतु आता त्यांना एक प्रश्न विचारला जातो की तुमच्याकडे एवढ्या सगळ्या गोष्टी होत्या मग तुम्ही त्या गोष्टी कोर्टाच्या समोर का आणल्या नाहीत असं विचारलं जात असतं. तेव्हा ते म्हणत असतात की मला साक्षी शिकरे आणि महिपत शिकरे येऊन यांनी धमकी दिलेली आहे त्यामुळं मी या सर्व गोष्टी कोर्टाच्या समोर आणू शकलेलो नाही. त्याचबरोबर मी त्यांची लाच घ्यायला तयार झालो नाही म्हणून त्यांनी माझी तडकापडती इकडकी बदली तिकडं गोंदियाला केली आणि तरीही मी ती गोष्ट ॲक्सेप्ट केली आणि त्यानंतर मी माझी ड्युटी जॉईन केलेली आहे असं ते सांगत असतात. तेव्हा अर्जुन म्हणत असतो आत्ता लक्षात आलं का जज साहेब, कारण हे इन्स्पेक्टर साहेब तर खोटं बोलणार नाहीत. मग इन्स्पेक्टर साहेबांना इकडे दामिनी प्रश्न विचारते की मला सांगा तुम्ही हे सगळं जे काही बोलत आहात ते मला सगळं मान्य आहे, पण मला त्यापुढे जाऊन काही गोष्टी तुम्हाला विचारायच्या आहेत. मग तुम्ही हे त्याच वेळेस का सांगितलं नाही. तेव्हा ते सांगू लागतात की मी त्यांना त्यांच्या बाजूने काम करणार नाही हे सांगितलं होतं. त्या क्षणी त्यांनी माझ्या मुलाला किडनॅप केलेलं होतं आणि मग जोपर्यंत मला इथून शिफ्ट होता येणार नव्हतं तोपर्यंत मी काहीच सांगू शकत नव्हतो. आता अर्जुन ते प्रश्न विचारत असतो आणि तेव्हा मात्र आता त्या उत्तराने दामिनीलाही धक्का बसलेला असतो. कारण ते सांगत असतात की जेव्हा मी तिथं पोहोचलेलो होतो तेव्हा मधुभाऊंच्या डोक्यामध्ये धारदार वस्तूने घाव केलेला होता. त्यांच्या डोक्यामध्ये कोणीतरी मारलेलं होतं आणि ते बेशुद्ध अवस्थेत होते. तिथे जे सामान अस्ताव्यस्त पडलेलं होतं त्यातल्या त्या गादीवरती त्यांचं डोकं पडलेलं होतं आणि ते बेशुद्ध पडलेले होते. त्यानंतर आता त्यांना पुढचा प्रश्न विचारला जातो मग पुढे काय झालं. तेव्हा ते सांगू लागतात की तेव्हा ते तिथं बेशुद्ध पडलेले होते. त्यानंतर प्रिया तिथं होती, शेजारी विलासची बॉडी पडलेली होती आणि आम्ही गेल्यानंतर मधुभाऊ हे उठलेले आहेत, ते शुद्धीवर आलेले आहेत, हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. तेव्हा मात्र इकडे अर्जुन त्याचबरोबर सगळेजण तिथं असतात आणि मग आता इन्स्पेक्टर साहेबांनी सांगितलेलं असतं. त्याचबरोबर तिथे असलेले 2 छोटी मुलं आहेत त्यांनीही या मुलीला पाहिलेलं आहे अशी साक्ष आमच्याकडे दिलेली होती आणि त्याचबरोबर आम्ही त्या गोष्टीचा
पाठपुरावा केला तर ते खरं ठरलेलं होतं हे अर्जुनच्या समोर तिथं आता सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र धक्का बसलेला असतो, कारण अर्जुन ही विचार करत असतो की हे कसं शक्य होतं. पण आता मात्र सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या असतात. इन्स्पेक्टर साहेबांनी सायलीच्या गाडीच्या टायरचे प्रिंट्स हे तिथं सादर केलेले असतात. त्याचबरोबर त्या 2 मुलांनीही साक्ष दिलेली होती, ही गोष्टही तिथं सादर केलेली असते. आणि इकडे प्रिया मात्र आता नाटक करू लागते, तेही चक्करेचं. अर्जुन म्हणतो की प्रिया तन्वी, सुभेदार तुम्ही प्लीज उठा, कारण तुम्हाला काहीही झालेलं नाही हे मलाही माहिती आहे, नाही तर फुकट तुम्हाला इंजेक्शन द्यावं लागेल. आणि मग तो लगेचच म्हणतो की मिस सायली, तुम्ही जाऊन डॉक्टरांना बोलवणार ना, ते बाहेर डॉक्टर आहेत, कारण मला माहिती होतं की प्रियाला काहीतरी तिथंच कोर्टात होणार आहे, त्यासाठी मी सगळी तयारी केलेली आहे, असं अर्जुन सांगत असतो. आणि त्याचबरोबर प्रिया मात्र घाबरलेली असते. प्रियाला असं वाटत असतं की आपण काहीही बोललं तरी चालणार आहे. आणि आता दामिनी वकील आपल्या बाजूने आहे, पण ती विसरलेली असते की तिच्या अपोजला जो वकील आहे त्याला ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार म्हणतात. आणि ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार काय करू शकतो हे प्रियाला माहितीच नसतं. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की प्रियाची जी नाटकं असतात ती सुरूच असतात आणि प्रियाला तिथे डॉक्टरांकडे पाठवलं जातं. आता अर्जुन, त्याचबरोबर इकडे मधुभाऊ, सायली सगळेजण आता खुश झालेले असतात, कारण कोर्टामध्ये आता सिद्ध झालेलं असतं की त्या खुनाच्या रात्री काय काय घडलेलं होतं. जर मधुभाऊंच्या डोक्यामध्ये वार केलेला असेल, पोलीस येईपर्यंत मधुभाऊ बेशुद्ध असतील, तर मधुभाऊंनी कधी मारलं हा मोठा प्रश्न उभा राहतो. आणि त्याचवेळी तिथं तिसरी व्यक्ती जी होती ती मिस तन्वी किल्लेदार होती, तर तन्वी किल्लेदार यांनी नक्की काय गोंधळ घातलेला आहे हे कळलं पाहिजे, असं म्हणत अर्जुन सांगतो की त्यांना लवकरात लवकर पोलीस कस्टडी मिळण्यात यावी, हा मी विनंती करत आहे. असं बोलल्यानंतर आता अर्जुन ही जज साहेबांना तो मुद्दा पटवून देतो आणि तेच वाट लागते, ती म्हणजे इकडे वाट लागते आणि ती म्हणजेच की प्रियाची आणि साक्षीची, कारण त्यांना दोघींनाही ह्या गोष्टी करायच्या असतात. आणि त्याचबरोबर त्या दोघींनाही असं वाटत असतं की आपण सुटणार आहोत, पण त्याहीपेक्षा मोठी गोष्ट घडलेली असते, ती म्हणजे साक्षीला बोलवलेलं असतं. आता साक्षी घाबरलेली असते, कारण तिच्या विरोधात सगळ्या साक्ष आलेल्या असतात आणि साक्षी जाम घाबरलेली असते. आणि त्याचवेळी प्रियाचीही अवस्था तीच असते. मग साक्षीला वेड लागलेलं असतं आणि त्या वेडाच्या भरात साक्षी काहीही बोलत असते, फक्त ती एवढंच म्हणत असते की हे प्रियाने केलं, हे प्रियाने केलं. म्हणजे साक्षीला फक्त एक गोष्ट सांगायची आहे की तो मेसेज प्रियाने पाठवलेला आहे. आता एवढं सगळं कोर्टामध्ये झालेलं असतं. प्रियाची तर वाट लागलेली आहे, सुभेदार कुटुंबालाही धक्का बसलेला आहे आणि त्याहीपेक्षा मोठा धक्का बसलेला असतो तो म्हणजे रविराज किल्लेदारला. तर प्रेक्षकांनो, अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.